नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका ज्योत्स्ना राव, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपला प्रथम वर्ष कला म्हणजेच FYBA जो ऐच्छिक मराठी हा विषय आहे, या विषयाचा अभ्यासक्रम तसेच संदर्भ ग्रंथ आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय असते हे आज इथे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला तर आपण प्रत्यक्ष अभ्यासक्रम, संदर्भ ग्रंथ आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण प्रत्यक्ष FYBA ऐच्छिक मराठी ह्या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो इथे प्रत्यक्ष समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्ष कला म्हणजेच FYBA ह्या विषयासाठी मराठी ऐच्छिक ऑप्शनल मराठीला तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाने 2019 आणि 20 या शैक्षणिक वर्षापासून नेमलेला अभ्यासक्रम हा आहे. ह्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला प्रथम आणि द्वितीय असे 2 सत्रामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये जो प्रथम सत्र आहे त्या प्रथम सत्रासाठी आपल्याला 2 नाट्यकृती देण्यात आलेल्या आहेत आणि दुसऱ्या सत्रामध्ये 2 प्रवास वर्णनांचा समावेश करण्यात आलेला आहे. हा जो अभ्यासक्रम आहे, ह्या अभ्यासक्रमाची जी रचना आहे, जी श्रेयांकन पद्धतीनुसार रचना करण्यात आलेली आहे. हा जो अभ्यासक्रम आहे हा विशिष्ट तासिकेमध्ये शिकवला जाणार आहे. इथे आपण बघतोय की प्रथम वर्ष कला BA आपला जो आहे ऐच्छिक मराठी हा जो विषय आहे ह्याचा अभ्यासक्रम बघूयात. सत्र पहिलं, ह्या सत्र 1 मध्ये तुम्हाला एकूण 45 व्याख्याने होणार आहेत आपली आणि ह्या 45 व्याख्यानांमध्ये आपल्याला श्रेयांकने किती आहेत? 3. म्हणजे बघा, आपण प्रथम सत्रासाठी जो अभ्यासक्रम आहे आपला तो अभ्यासक्रम आपण किती 45 तासिकेमध्ये संपविणार आहोत. सत्र 1 लक्षात ठेवायचे. सत्र 1 साठी हा आपला अभ्यासक्रम असणार आहे. मग आता त्याच्यातील घटक क्रमांक 1 समजून घेऊयात. घटक क्रमांक 1 जो आहे म्हणजे तुमचा घटक क्रमांक 1 बघा काय आहे? नाटक या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय. काय आहे? घटक क्रमांक 1 नाटक या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय. ह्याच्या आपल्याला 15 तासिकांमध्ये आपल्याला हा घटक संपवायचा आहे आणि यामध्ये म्हणजे हा जो घटक आहे या घटकामध्ये बघा आपल्याला नाटक या साहित्य प्रकाराची संकल्पना बघायची आहे, नाटक या साहित्य प्रकाराचे जे घटक आहेत ते सुद्धा अभ्यासायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाटकाचे जे प्रकार आहेत, महत्त्वाचे 2 प्रकार आहेत इथे आपल्याला अभ्यासण्यासाठी. एक शोकात्मिक आणि दुसरा सुखात्मिक. हे दोन्ही प्रकार आपल्याला बघायचे आहेत. आणि नाटक एक संमिश्र कला, मराठी नाटकाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे हे देखील आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत. त्यानंतर आपण जाऊयात आपला घटक क्रमांक 2 कडे. घटक क्रमांक 2 जो आहे तो या ठिकाणी बघा घटक क्रमांक 2 आहे. एक नाट्यकृती आपल्याला अभ्यासाला दिलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे 2 नाट्यकृती देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली आहे सत्यशोधक आणि तिसऱ्या घटकामध्ये शिगारेट. म्हणजे ह्या 2 साहित्यकृतींचा आपल्याला नाट्यकृतींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग घटक क्रमांक 2 मध्ये जी आहे ती सत्यशोधक गोपू देशपांडे यांची आहे आणि हे नाटक आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यासुद्धा बघा 45 मिनिटांच्या 15 तासिका आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. त्यानंतर घटक क्रमांक 3 जो आहे, घटक क्रमांक 3 मध्ये शिगारेट नावाचं मनस्विनी लता नावाच्या ज्या नाटककार आहेत त्यांचं हे अतिशय गाजलेलं असं सिगारेट नाटक इथे आपल्याला समजून घ्यायचे. म्हणजेच आता तुमच्या लक्षात आलं असेल की अभ्यासक्रम आपल्याला घटक 3च अभ्यासायचे आहेत. पहिला घटक काय आहे तर ही सैद्धांतिक आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. दुसरा घटक आहे सत्यशोधक नाटक अभ्यासायचं आहे आणि तिसरा घटक आहे आपल्याला शिगारेट हे नाटक अभ्यासायचं आहे.
आता सिलेबस तुमचा लक्षात आला असेल, मग त्यानंतर सिलेबस समजून घेतल्यानंतर हे जी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, म्हणजे बघा ह्यापूर्वी आत्ता कोरोनाच्या काळामध्ये आपण ऑनलाईन एक्झाम घेत होतो, परंतु हे जे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे ते कसं असणार आहे, तर त्या संदर्भात देखील आपण इथे थोडक्यात चर्चा करणार आहोत. इथे बघू शकतात की प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे ते आपण घटक क्रमांक 1, 2, 3 आणि 4 पद्धतीने विचारतो. मग प्रश्न जो पहिला आपला असणार आहे, पहिला प्रश्न हा घटक क्रमांक 1 वर विचारला जाणार आहे. तो घटक क्रमांक 1 वर पहिला प्रश्न विचारला जाईल आणि त्याला गुण किती असणार आहेत? 20 गुण. म्हणजे बघा पहिला प्रकरण, तुमचं पहिलं जे प्रकरण आहे ते तुम्हाला 20 मार्कासाठी असणार आहे. अजूनही ते आहे, मी फक्त पहिल्या प्रश्नासंदर्भात बोलते. पहिला प्रश्न तुमचा 20 गुणांचा असेल, तो घटक क्रमांक 1 वर असणार आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा 20 गुणांसाठीच असणार आहे आणि तो घटक क्रमांक 2 वर असणार आहे, बरोबर. त्यानंतर प्रश्न तिसरा घटक क्रमांक 3 वर असणार आहे आणि गुण किती असणार? त्याला सुद्धा 20 गुण असणार आहेत. बघा आता पहिला, दुसरा, तिसरा 3 घटकांवर 3 प्रश्न 20-20 मार्कांचे झाले. त्यानंतर प्रश्न 4 जो आहे, प्रश्न 4 आहे तो तुम्हाला टिपा लिहायला लागणार आहेत. इथे टिपा लिहिताना तुम्हाला पर्याय दिलेले असतील. हा जो चौथा प्रश्न आहे तो तुम्हाला 30 गुणांसाठी असणार आहे. त्यामध्ये पहिला जो प्रश्न क्रमांक 4 मधील जे आकडे आहेत त्याच्यातला पहिला घटक, तो पहिल्या घटकावर तुम्हाला तो प्रश्न विचारला जाईल. आणि त्यानंतर दुसरा जो आपला असणार आहे प्रश्न, म्हणजे तुमचे 1, 2, 3 घटकांवर 3 तुम्हाला टिपा विचारल्या जातील, त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यानंतर आपला प्रश्न 5वा, प्रश्न 5 मध्ये तुम्हाला प्रत्येक घटकावर वस्तुनिष्ठ म्हणजे 2 आणि 3, दुसरा आणि तिसऱ्या घटकावर तुम्हाला काय केले जातील? वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. प्रत्येक घटकावर 4, लक्षात ठेवायचे, प्रत्येक घटकावर 4 असे एकूण 8 प्रश्न, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 8 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि त्यापैकी तुम्हाला कुठलेही 5 प्रश्न सोडवायचे असणार आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतील? 2, म्हणजे 5 पैकी तुम्हाला 105 प्रश्नांचे तुम्हाला 10 गुण इथे असणार आहेत. म्हणजे बघा प्रश्न किती असतील? प्रश्न 1, 2, 3, 4, 5 प्रश्न विचारले जातील. त्या पद्धतीने तुम्हाला त्यांची उत्तरं लिहायचं आहेत. त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं, अभ्यासक्रम बघितला, पण हा अभ्यासक्रम कंप्लीट करण्यासाठी जी पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत, ह्या पुस्तकांचे जे संदर्भ ग्रंथ आहेत, म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा संदर्भ ग्रंथ आहे तो इथे आपण त्या संदर्भ ग्रंथांचा परिचय करून घेऊया. संदर्भ ग्रंथ, तर 1 नंबरचा संदर्भ ग्रंथ आहे ते म्हणजे मराठी रंगभूमी, मराठी नाटक, घटना आणि परंपरा, हे एक पुस्तक तुम्ही अभ्यासू शकतात. त्यानंतर साहित्य अध्यापन आणि प्रकार वाल कुलकर्णी यांचं आहे. आणि तिसरं जे आहे ते भारतीय लोककलांचा परिचय व इतिहास. त्यानंतर चौथं आहे स्वातंत्र्योत्तर सामाजिक न्यायसृष्टी. 5वं वाल कुलकर्णी यांचं मराठी नाटक आणि मराठी रंगभूमी. त्यानंतर बघा 6वं आहे मेदकर प्रकाश, सावंत वसंत, भाषण आणि नाट्यविषयक विचार आणि खेळ नाटकांचा. ही जी पुस्तके तिथे तुम्हाला दिसत आहेत, तुम्ही बघू शकता आहेत, ह्या पुस्तकांचा तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे हा पेपर समजून घेण्यासाठी. म्हणजे बघा तुमचा जो FYBAचं ऑप्शनल मराठी आहे, इथे तुम्हाला 3 घटक अभ्यासायचे आहेत. नाटक हा साहित्य प्रकार समजून घ्यायचा आहे आणि त्या नाटक साहित्य प्रकार समजून घेतल्यानंतर 2 साहित्यकृती आहेत, ती म्हणजे एक सत्यशोधक आणि शिगारेट. आता हा अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही कॉलेजमध्ये याल तेव्हा सत्यशोधक आणि सिगारेट ही जी 2 नाटकं आहेत, ही पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत.
तर तुम्ही ते घेऊन जाऊ शकता आणि वाचन करू शकता. इथे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रथम वर्ष कलाचा जो अभ्यासक्रम आहे तो समजून घेतलेला आहे आणि आपण आता इथे थांबतो आहोत. धन्यवाद.